लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। हॉटेल मँगो ट्रीच्या पाठीमागे देवळाली गाव नाशिक येथील एकाच रात्री 2 बंगल्यांचे कुलूप तोडले आणि त्या बंगल्यातून घरफोडी करून सोन्या आणि चांदीचे दागिने चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू शेळके, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन टीम यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाची तात्काळ भेट देऊन पाहणी केली असता 2 इसम हे तोंड पूर्ण झाकून रेनकोट घालून बंगले फोडताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आले। त्यानंतर जवळपास 90 सीसीटीव्हीची पाहणी करून आरोपी हे म्हाडा बिल्डिंग संकुल, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक येथे राहत असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे त्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची माहिती काढत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे आणि पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की 2 सराईत घरफोडींच्या गुन्हेगारांनी मथुरा रोड मँगो ट्री लॉन्स जवळ उपनगर नाशिक रोड बंगल्यामध्ये चोरी केली असून ते घरकुल वसाहत अंबड MIDC येथे एका काळ्या रंगाच्या 8510 क्रमांकाच्या TVS व्हिक्टर मोटारसायकलवर येणार आहे। बातमी मिळाल्यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी योग्य ते मार्गदर्शन करून सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू शेळके, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले आदी पथकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना सापळा लावून चुंचाळे गाव म्हाडा वसाहत अंबड येथे 2 इसम त्यांना मोटारसायकलसह पकडून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे इसम नामे अफजल हुसेन सय्यद वय 29 वर्ष, राहणार बलकवडे चाळ, बलकवडे व्यायामशाळेजवळ, भगूड तालुका जिल्हा नाशिक, विकास उर्फ विकी सुधाकर पटेकर वय 32 वर्ष, राहणार नवीन समाज मंदिराजवळ, संत कबीर नगर, भोसला मिलिटरी स्कूलच्या पाठीमागे, गंगापूर रोड, नाशिक असे सांगून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली। दिनांक 20 जून 2025 रोजी रात्रीच्या सुमारास मथुरा रोड मँगो ट्री लॉन्स जवळ उपनगर नाशिक रोड येथील बंद बंगल्यांचे कुलूप तोडून प्रवेश करून चोरी केल्याची कबुली दिली। तसेच दिनांक 29 जून 2025 रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास नवशा गणपती जवळ जॉगिंग ट्रॅक आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक येथील एका बंगल्याच्या दरवाजे तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातील रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपी यांच्याकडून सोने आणि चांदीचे दागिने, मोटारसायकल असा एकूण 64,370 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत असून उपनगर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे उघडकीस आले आहे। तसेच आरोपी नामे अफजल हुसेन सय्यद वय 29 वर्ष हा उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 327/2024 कलम 305 331 435 भारतीय न्याय संविधान या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे। दोन्ही आरोपी यांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.